तर वेगळ्या वेगळ्या टीव्ही मालिका असू दे किंवा जाहिराती असू दे किंवा परदेशी जाहिराती असू दे किंवा वेब सिरीज असू दे, या या सगळ्या वेगळ्या वेगळ्या ह्यांच्याबद्दल काय सांगू शकशील? हे बघ, डी-व्ही-डी जेव्हा डी-व्ही-डीचं जे राज्य सुरू झालं, खरं तर त्यावेळेस चित्रपटांपेक्षा डी-व्ही-डीचा जो काही एक पुण्यामध्ये हे होता, कामाचा धडाका लावला होता सगळ्यांनी. होय, होय. आणि तो इतका भला मोठा होता की त्यात पुण्यामध्ये बरेचसे त्यावेळेस तंत्रज्ञ कलाकार तयार झाले त्या निमित्ताने. आणि आनंदाची गोष्ट अशी होती की सुमित कॅसेट हो. कंपनीसाठी मॅक्झिमम आपण काम केलं एकत्र. राजू फुलकर दिग्दर्शक होते. राजू फुलकरांबरोबर ऍक्च्युली मी त्याच्या अगोदर नसते उद्योग नावाची एक बरोबर, सिरियल बरोबर. केली होती, जी ज्याच्यामध्ये अशोक सराफ मेन लीडला होते. ती सिरियल माझी प्रोडक्शनची पहिली सिरियल होती. आणि त्या सिरियलमध्ये माझं आणि राजू फुलकरांचं बऱ्यापैकी चांगलं गुळपीट जमलं होतं. त्यानंतर त्यांनी ऍक्च्युली त्याच्यानंतर पण त्यांनी एक दोन ठिकाणी कला दिग्दर्शनासंदर्भामध्ये, कारण माझं थोडंसं आर्ट्सशी पण रिलेटेड माझं अंग होतं, त्यामुळे त्यांनी मला एकदा जेव्हा मध्ये काही काम नव्हतं त्यावेळेस त्यांच्यावर मी काही रंगा गोडबोलेंसाठी काही टेलिफिल्म्स तयार होणार होते त्यावेळेस, त्याच्या कायसाठी आर्ट डिरेक्शनसाठी त्यांना सहाय्यक म्हणून मी काम केलं. एक दोन याच्यामध्ये मी कला दिग्दर्शन म्हणून पण काम केलं. आणि त्यानंतर परत जेव्हा सीडींचं काम सुरू करायचं ठरलं डीव्हीडींचं, तर त्यावेळेस राजू फुलकरांनी मला विचारलं की प्रवीण, आपल्याला काम आलेलं आहे आणि करायचं का? नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता त्यावेळेस. पण निर्मिती म्हणजे प्रोडक्शनसाठी मी काम केलं. ते लेखक, दिग्दर्शक, आर्ट डिरेक्टर असं सगळ्याच भूमिका तेच अरे वाह! घेत होते. आणि त्यामध्ये अनेक संतांवरच्या सीडी आपण त्यावेळेस होय, केल्यात. आणि होय, होय. त्याच्यामध्ये दर महिन्याला एक असे प्रोजेक्ट व्हायचे. त्यामुळे फुल फ्लेज काम आपण जवळजवळ 3-3.5 वर्ष आपण त्यासाठी होय, होय. केलं. मला नाही वाटत कुठला संत त्यामध्ये सुटला असेल. त्यानिमित्ताने संतांवरचा अभ्यास झाला, संतांवरचं काय करता येऊ शकतं ते झालं. आणि बऱ्याचशा सीडींसाठी काम करता करता अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यामध्ये, कारण सगळ्या गोष्टी पौराणिक आणि ऐतिहासिक असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचा अनुभव त्यामध्ये मिळाला. अगदीच. त्याच्यानंतर जे परदेशी जाहिराती ज्या केल्यात त्याच्यामध्ये मुख्यत्वे शिकायला खूप गोष्टी मिळाल्यात. परफेक्शन काय असतं, त्याच्यानंतर टाइम बॉन्डिंग काय असतं, ते इतकं सुंदर तिथे शिकायला आणि प्रत्येक जाहिरातीमध्ये शिकायला मिळायचं. कारण वेगवेगळे दिग्दर्शक, वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे दिग्दर्शक, वेगवेगळे कॅमेरामन यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. त्यामुळे म्हणजे मला नाही वाटत कुठले देश राहिले असतील, म्हणजे अगदी जॉर्जिया, त्याच्यानंतर फ्रान्स, जर्मनी अशा सगळ्याच देशांसाठी मी कामं केली. वाह! आणि मग मला कळायला लागलं की कुठल्या देशांच्या लोकांची मेंटॅलिटी काय आहे, मानसिकता काय आहे, हे पण कळायला लागलं त्यातनं. बरं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर 2-3 वेगवेगळ्या फिल्म्स अशा होत्या, म्हणजे ऍड्स अशा होत्या की ज्या भारतात लागल्याच नाहीत, पण त्याच्यासाठी काम करण्याचा अनुभव खूप सुंदर होता. म्हणजे एक बियर आहे की जी भारतामध्ये विकली जात नाही, पण बाहेरच्या देशांसाठी करायची होती. आणि म्हणून त्याचा कन्सेप्ट असा होता त्या दिग्दर्शकाचा की एक ट्रेन आहे, पूर्ण ट्रेनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर्स बसलेले आहेत. आणि त्या ट्रेनमध्ये त्या बियर घेतल्यानंतर काय त्यांचे रिॲक्शन्स आहेत हे त्याला टिपायच्या होत्या. अच्छा. आणि त्याच्यासाठी आम्ही जो रिसर्च केला होता त्याच्यामध्ये जी एजन्सी होती, जिने काम घेतलं होतं, ते त्यांनी वेगवेगळ्या ट्रेनचे जे लोकेशन्स होते, म्हणजे रोहा ते पनवेल, त्याच्यानंतर गोवा, जो रेल्वेचा ट्रॅक आहे, अशा व्हरायटी ऑफ जिथे बाहेरनं आणि आतनं, म्हणजे बसलेल्या प्रेक्षकांना खिडकीतनं बाहेर काय दिसणार आहे आणि बाहेरनं ट्रेन आतलं शूट काय? करताना काय दिसणार आहे, अशी लोकेशन्स बघायची होती. त्यामुळे त्यांनी अगदी केरळमध्ये, पुण्यामध्ये, नंतर गोव्यामध्ये अशा वेगवेगळ्या ट्रॅक्सवरती त्यांची रेखी केली. म्हणजे मी त्याच्यातल्या 2 ट्रॅकसाठी रेखी आम्ही केली होती, ज्याच्यामध्ये आम्ही 5 जणांची टीम केली होती की जी 2 जण कारमधनं ट्रेन जशी जाते तसा ट्रॅक पकडून फोटो त्याच्याबरोबर. हां. काढायचे आणि 2 जणांनी ट्रेनमध्ये बसून फोटो काढायचे. असे आम्ही जो 2 महिने त्यासाठी रेखी करत होतो. त्याच्यानंतर नंतर एक ट्रॅक फायनल झाला. त्या ट्रॅकवरती जवळजवळ 450 लोकांचं विथ ऑडिशन, नंतर स्क्रीन टेस्ट झाल्यात, त्यांचे लुक टेस्ट झाल्यात. आणि ती लोक फायनल जो साधारणतः त्यावेळेस मला वाटतं त्याचा जो हे होता, आर्टिस्ट कॉर्डिनेटर होता, त्याने जवळजवळ 7,500 ऑडिशन्स करून 450 लोक निवडली होती. बरं. आणि मग त्या अख्खी ट्रेन हायर करून त्या ट्रेनमध्ये तो सगळा शूट झालेला होता. सोनी हँडीकॅमसाठी ऍड केली होती, जेव्हा ज्या कॅमेराला त्यांनी प्रोजेक्टर पण दिलेला होता, वाईमध्ये शूट केली. बरं. आणि त्या ऍडमध्ये माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी टीम मी म्हणेन, म्हणजे साधारणतः 1,500 लोकांचं युनिट त्या ऍडसाठी होतं. आणि 3 दिवस आम्ही तिथे शूट करत होतो. कारण त्याचा जो कन्सेप्ट होता त्या कन्सेप्ट प्रमाणे त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ लोक, जी पहिल्या शॉटमध्ये ती पुढच्या शॉटमध्ये त्याच्याबरोबर येतात, असा कन्सेप्ट असल्यामुळे जवळजवळ 1,500 लोक म्हणजे आर्टिस्ट आणि जवळजवळ 500 लोकांची टेक्निकल टीम, अशी 2,000
अरे वा. लोकांच्या टीमला मी हँडल करत होतो त्यावेळेस. त्यामुळे तो एक अनुभव खूप मोठा म्हणजे होता. असे एका वेळेला 20 सिनेमे हँडल सिनेमे हँडल केल्यासारखं केल्यासारखे. म्हणजे गाड्यांच्या पार्किंगसाठी माझ्याकडे 3 असिस्टंट होते, की फक्त गाड्यांचे पार्किंग पाहिजेत. कारण 50 ते 60 गाड्या होत्या. त्याच्यानंतर सासवडमध्ये एक ॲड केली होती Volkswagenसाठी. Volkswagenसाठी 2 ॲड केल्या. त्या दोन्ही अशाच व्हरायटी होत्या. एकाच्या ॲडमध्ये त्यांना साधू पाहिजे होते. आता साधू पाहिजेत म्हटल्यानंतर मी आपलं दाढी असलेले आर्टिस्ट वगैरे असं शोधायला सुरुवात केली. त्यामुळे नाही, मला खरे साधू पाहिजे. हठयोगीचे साधू आपण कुंभमेळ्यात हो, वगैरे हो. बघतो, तसे त्यांना भोरच्या वाड्यामध्ये शूटिंग होणार होतं आणि त्याच्यासाठी त्यांना साधारणतः एक 40 ते 50 समथिंग साधू पाहिजे होते. तर नशिबाने त्यावेळेस आम्ही खूप शोधाशोध केली होती आणि नंतर खरे साधू आम्हाला मिळाले. पण त्यांना मी घेऊन आलो. म्हणजे 2 बसेस भरून त्यांना मी एका ठिकाणी आणलं होतं आणि त्यांना शूटिंगला, बरं त्यांना कोणाचाही शूटिंगचा एक्सपिरियन्स नव्हता.